थायरॉईड म्हणजे काय? थायरॉईड ही आपल्या गळ्याच्या पुढच्या बाजूला असलेली एक छोटी पण फार महत्वाची ग्रंथी ग्लॅंड आहे. हिचं काम आहे ट्रिओनोथर्नाइन आणि थायरॉक्सिन हे हॉर्मोन्स तयार करणं, जे आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम म्हणजेच उष्मा निर्माण, अन्नपचन, वजन नियंत्रण, मनाची स्थिती, केसत्वचा यांचं आरोग्य, हृदयाचे ठोके वगैरे गोष्टी नियंत्रित करतात. थायरॉईड कसा होतो? थायरॉईडचा त्रास दोन प्रकारे होतो. एक, हायपोथायरॉइडिझम, थायरॉईड कमी कार्यरत असणे. शरीरात आणि कमी प्रमाणात तयार होतात. लक्षण: थकवा, वजन वाढणं, थंडी जास्त लागणं, केस गळणं, त्वचा कोरडी होणं, नैराश्य, मेंदू धीमा होणं. 2, हायपरथायरॉइडिझम, थायरॉईड जास्त कार्यरत असणे. शरीरात आणि जास्त प्रमाणात तयार होतात. लक्षण: वजन कमी होणं, छातीत धडधड, झोप न लागणं, चिडचिड, घाम येणं, गळ्याच्या भागात गाठ जाणवणं. थायरॉईड होण्याची कारण: आयोडीनची कमतरता, ऑटोइम्यून आजार जसन ग्रेव्हज डिजीज, हाशिमोटोज, आनुवंशिकता, हेरेडिटरी, काही विशिष्ट औषधं, स्ट्रेस किंवा मानसिक तणाव. थायरॉईडसाठी आयुर्वेदिक उपाय. हायपोथायरॉइडिझमसाठी आयुर्वेदिक उपाय. 1, त्रिक्तू चूर्ण मेटाबॉलिझम सुधारतो. अर्धा चमचा गरम पाण्याबरोबर सकाळी संध्याकाळी. 2, अश्वगंधा हॉर्मोन्स संतुलित ठेवते, तणाव कमी करते. 3, गुग्गुळ, विशेषतः कंचनर गग्गुलू, थायरॉईडच्या गाठींवर प्रभावी. 4, गोमूत्र अर्क शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो. हायपरथायरॉइडिझमसाठी आयुर्वेदिक उपाय. 1, शंखपुष्पी मन शांत करते, चिडचिड कमी होते. 2, ब्राह्मी मेंदूवर आणि भावनांवर सकारात्मक परिणाम. 3, मुक्ता शुक्ती भस्म हॉर्मोन्सचं प्रमाण संतुलित करतं. सर्वांसाठी उपयुक्त आयुर्वेदिक सवयी. कोमट पाणी सकाळी प्यावं. दररोज प्राणायाम, उद्गीत, अनुलोम विलोम, भ्रामरी करावा. योगासने, सर्वांगासन, मत्स्यासन, भुजंगासन, शशकासन. आहारात आयोडीनयुक्त पदार्थ, सेंद्रिय दूध, दही, अंडी, समुद्री भाज्या. टीप: ही सर्व माहिती शैक्षणिक हेतूने आहे. कोणतंही औषध किंवा उपाय सुरू करण्याआधी डॉक्टर किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. स्वामिज्ञा आयुर्वेद. 9,92,9,32,854. ग्रुप जॉईन करा.